त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी डोकं फिरतं माझं. अक्षुनी त्या घरात इतके दिवस कसं सहन केलं असेल ना याचा विचार सुद्धा करवत नाही मला. अहो हद्द हद्द केली पार त्यांनी. अहो ऐका ऐका ऐका, शांत व्हा जरा, चिडचिड करू नका. आता अक्षरा येईल ना, तिच्याकडनं कळेल आपल्याला नेमकं काय घडलंय ते. हा, सध्या शांत राहा. काय व्हायचं राहिलंय अजून? आता अजून काय काय दिवस दाखवणार आहे ती बाई ना, देवच जाणे बाबा. काय झालं बाबा? अक्षरा, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? काय काय ऐकलं? हेच की शाळा बंद होणार आहे ते. शाळा कशाला बंद होईल बाबा? शाळा काही बंद नाही, उलट उलट आता मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्याची तयारी करायची आम्हाला आणि एक्स्ट्रा क्लासेस सुरू होणार आहेत. मला पण प्रश्नांचा संच तयार करायचा आहे, त्यामुळे मी आले. थांब अक्षरा, खरं खरं सांगा मला. मी खरंच सांगते बाबा, खोटं कशाला सांगू? असं काहीच नाहीये, शाळा नाही होणार आहे बंद. अगं मग ते फुलपाखरे सर काय वेड आहेत का? वेड लागले त्यांना म्हणून त्यांनी तुला फोन केला होता, म्हणून तू त्यांना समजून सांगत होतीस? नाही असं नाही. अक्षय ऐक ना, खरं खरं सांग आम्हाला. हा, काही लपवू नको. सगळं खूप टेन्शन आलंय का आम्हाला. रोज काहीतरी नवीन नवीन घडतंय. अक्षरा, खरंच शाळा बंद होणार आहे का ग अक्षरा? काय हे काय ऐकतेय मी? शाळा बंद होते? हे खरं आहे ताई? अगं काय चाललंय? तू शांत बसतीयस ना? ह्याचा अर्थ हे खरंच आहे की शाळा बंद होतीये? अगं काय करणार आता आपण? कसं होणार आता आपलं? कसं होणार म्हणजे? ताई ताई, शाळा बंद होतीये आणि शाळा बंद झाली म्हणजे तुझा पगार बंद होणार. पगार बंद झाल्यावर करायचं काय आपण? मी तुला सांगते, तुझ्यावर सूड उगवण्यासाठी हे मुद्दाम करतायत त्या. त्यांच्याकडे पॉवर, पैसा आहे, सत्ता आहे, त्यामुळे त्या मिनिटाला असे नवीन डिसिजन्स घेतायत ग. तुला त्रास देतायत ताई. आता आपण काय करायचं? मी सांगत होते त्या बाईशी पंगा घेऊ नका. म्युच्युअली ॲग्रीमेंट करा, निदान पैसा तरी मिळाला असता. पैसे? हो, जर तू डिवोर्स दिला असतास ना अधिपतींना, तर त्यांनी तुला पैसे तरी दिले असते ग. पोटगी दिली असती तुला. अगं काय बोलतेस तू? प्रॅक्टिकलीच बोलतेय ताई. काय काय प्रॅक्टिकल काय? नकोय आम्हाला ती पोटगी. मुळात हा विषयच नाहीये इथे इरा. एक्झॅक्टली, हा विषयच नाही. कुठला विषय कुठे नेतेस तू? आणि इरा, मी तुला सतत सांगून थकली, तू यात पडू नकोस. कशाला काढलास पुन्हा तो विषय आता? तुला कळत नाहीये ना, म्हणून मला प्रत्येक वेळेस बोलावं लागतं ताई. मला सांग, आपण का पैसे सोडायचे ग? हा, ती बाई करोडोंमध्ये खेळते. 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे त्यांच्याकडे. इरा, त्यांच्या पैशाची आपल्याला गरज नाही. पुन्हा असलं काहीही बोलू नकोस. तू जरा गप्प राहा. तुम्ही मला का प्रत्येक वेळेस गप्प बसायला लावता? हा, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या चुका काढता, पण ही काय करतेय ना ते दिसत नाहीये तुम्हाला. किती चुकतीये हे तुम्हाला कधीच का दिसत नाही? मला सांगा, आता हिची नोकरी गेली तर आपलं घर कसं चालणार आहे? हा, खर्च काय कमी असतात आपले? आणि महागाई तर केवढी वाढली आहे. मला सांगा, एका पगारामध्ये काही भागणार आहे का आपलं? नाही. बाबा हो, तुम्ही ट्युशन्स घेता, पण अशी त्याची फी किती आहे बाबा? आणि त्यातून अर्धी मुलं तर तुम्हाला फी देत सुद्धा नाहीत. आणि फी मागायची तुम्ही कष्टही घेत नाहीत. त्यात तुमची औषधं असतात, डॉक्टरची ट्रीटमेंट असते, आणि जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही लगेच एफड्या मोडता. बाबा हो, कसं होणार आहे? माझा पण काय फार इन्कम नाहीये सध्या म्हणावं तसं. ताईचा पगार होता म्हणून थोडी तरी सिक्युरिटी होती आपल्याला, पण आता जर तीच नसेल तर आपण काय करणार आहोत बाबा? इरा, तू तुझ्या संसाराचं बघ. आमचं नको टेन्शन घेऊस ग. आम्ही बघतो आमचं काय करायचं ते. अरे, तुम्हाला माझा मुद्दा कधीच का कळत नाही?
माझ्यावर चिडचिड करता तुम्ही. मी प्रॅक्टिकली हेच सांगतेय की ताई. हे बघ, नको सांगूस, गप्प राहा जरा. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? तोंड बंद ठेव तुझं. हे सगळं सोडा प्लीज. अक्षरा, मला सांग, ते शाळेचं काय झालं ग? काही नाही आई, काही नाही. मग तू तसं का म्हणालीस ग फुलपगारे सरांना? मी आहे, शाळा बंद होणार नाही म्हणून. हं? अक्षरा, मला सांग, काही प्रॉब्लेम झालाय का शाळेत? प्रॉब्लेम नाही, म्हणजे भुवनेश्वरी मॅडमनी नोटीस पाठवली आहे. नोटीस? कसली नोटीस? अचानक शाळा बंद करण्याची. अगं बाई, हे काय आता नवीनच? हे नोटीस वगैरे का पाठवली त्यांनी? मला कळत नाही. शाळा बंद करून काय मिळणार आहे या बाईंना? ग, अजून काय असणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? हं? त्या अडाणी बाईला शाळेची किंमत काय कळणार आहे? पण बाबा, मी असं नाही होऊ देणार आहे. काय करणार आहेस तू? आंदोलन करणार आहेस? उपोषणाला बसणार आहेस का केस टाकणार आहेस त्यांच्यावर? नक्की करणार काय आहेस तू? गरज पडली तर मी तेही करेन, मी काही करेन, पण जीवात जीव असेपर्यंत मी माझी शाळा बंद नाही होऊ देणार. शाळेविषयी हिच्याशी बोललंच पाहिजे. काही झालं तरी मी शाळा बंद होऊ देणार नाहीये. आणि हिचा कितीही राग आला तरी अक्षरा म्हणते तसं जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून हिच्याशी बोलावं लागेल आणि आपलं काम काढून घ्यावं लागेल. शाळा सुरू राहायलाच हवी. काय तब्येत बरी आहे? बरी आहेस का तू? आम्हाला काय बोलला काय तुम्ही? आपण दोघेच आहोत ना इथे. तुलाच विचारलं मी, ठीक आहेस का तू? हा, आम्ही ठीक आहोत. आम्हाला काय झालंय? काही झालं नाहीये? नाही. तू विसरलीस का? काय? तुझी तब्येत बरी नव्हती ना काल? नाही का ते दुर्गेश्वरीने खूप धावपळ केली, ते डॉक्टर बिचारे पळत पळत आले, अधिपती काम सोडून अर्धवट आला. हा, त्या दुर्गीला काय अक्कल नाही हे आम्ही किती वेळा सांगतोय तिला. असलं पॅनिक मध्ये जाऊन काही करत जाऊ नगस. पण तिच्या डोसक्यात काही शिरत. आता काल काय आम्ही काय अंथरूणला खेळलो होतो काय? थोडंसं आमचं बीपी वरखाली झालं, बाकी काही नाही. मग आता नॉर्मल आहे? हा, नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल आहे, एकदम चांगलं. आम्हाला काय झालंय काय? गुड. गुड काय? नाही, तू म्हणालीस ना आता की नॉर्मल आहे, तुला काही त्रास होत नाहीये, तर ते चांगलं वाटलं मला, म्हणून म्हणालो गुड. काय बघतेस का अशी? नाही, सवय नाही आम्हाला कसली? हे तुमच्या अशा बोलण्याची. अच्छा, मी काही वेगळ्या भाषेत बोललो का? नाही, तुम्ही नेहमी बोलताय तसं बोलत नाही. आता काल बी तुम्ही एकदम आमच्याशी सॉफ्टमध्ये बोलला, म्हणून आम्हाला जरा वेगळं वाटलं. नाही, मी असा विचार केला की आता सगळं चांगलं चाललंय. नाही, आता लग्न होणार आहे ना आपलं. मग नाही, मी तोच विचार केला की आता लग्न होणार आहे, घरात चांगलं काहीतरी घडणार आहे, तर घरातलं वातावरण हसतं खेळतं हवं ना. कशाला उगाच वादावादी, टेन्शन. जे तू ठरवलंयस, तू जो शब्द दिलायस तो तू पाळ. तू अक्षराला घरी आण. जो शब्द मी तुला दिलाय तो मी पाळतो. लग्न होऊ दे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. कशाला मध्ये नवीन विषय आणतेस तू? नवीन विषय? कुठला नवीन विषय मध्ये आणला आम्ही? हा, शाळेचा. शाळेचं काय? शाळा बंद करायला का निघालीस? एक म्हणजे तो विषय नवीन नाही, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? मी घरात राहतो ना, कळतं. घरातूनच कळलोय. आम्हाला वाटलं तुम्हाला बाहेरनं कळलं, तुमच्या लाडक्या सुनबाईंकडून कळलं. हे बघ, मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये.
महत्वाचं हे आहे की तू शाळा बंद करायला का निघालीस. का म्हणजे आम्हाला बंद करायची आहे शाळा? तेच विचारतोय ना, का बंद करायची. बुडीत खात्याचा धंदा आहे तो. काय धंदा. मग काय तर 1 रुपयाचा कवा फायदा नाही झाला त्या शाळेतून. एकतर ती शाळा धंदा व्यवसाय म्हणून आम्ही सुरू केलेली नव्हती. कळलं ना, शाळा म्हणजे ज्ञानदानाचं ठिकाण असतं. मुलं शिकतात, तिथं शिकून मोठी होतात, बाहेर जाऊन नोकऱ्या करतात, चांगल्या पदावर या देशाचं भवितव्य घडवतात. हे सगळं घडतं तिथं. झालं का? तुम्ही पण लागलात का मास्तरीनबाईंची भाषा बोलाया? त्या या घराबाहेर गेल्यात असं आम्हाला वाटतच नाही, कारण जो येतो तो त्यांचीच भाषा बोलतोय. कारण शिक्षणाचं महत्व कळतं ना आम्हाला, म्हणून त्या भाषेत बोलतो आम्ही. अडाणीबाईला काय कळणार शिक्षणाचं महत्व, शाळा. आणि तेवढी अक्कल असती तुझ्याकडे तर शाळा बंद करायचा विचार सुद्धा केला नसतास, हा मूर्खपणा केला नसतास. झालं का तुमचं समाधान? आलात का तुम्ही मूळ पदावर? म्हणजे आम्हाला घालून पाडून बोलल्या बिगर तुम्हाला काही चैनच पडत नाही, नाही का? तरी गेले 2-3 दिवस आम्ही म्हणतो काहीतरी चुकल्यावानी वाटतंय. मग ध्यानात आलं आमच्या, यो माणूस एकदम सॉफ्ट मध्ये बोलतोय आमच्याशी. चुकल्यावानी वाटणारच हा. पण आता लावलात का नाही तुमचा नेहमीचा सूर? माणूस नाटकीपणा किती दिवस करणार हो हा? शेवटी फिरलंच नव तुमचं डोसकं. डोकं उगच फिरत नाही माझं, तू फिरवतेस. मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतोय. म्हटलं तर लग्न वगैरे ठरतंय तर बरं वागूया, भांडणं नकोत. तर तुला ते पटत नाहीये. तुझ्यात कसलाही बदल नाही, हो ना? केला की आमच्यात बदल. जे आम्हाला करायचं नव्हतं ते करायची तयारी दाखवली आम्ही. सुनबाईंना घरला परत आणण्याची अट मान्य केली का नाही तुमची हा? यो केवढा मोठा बदल आहे आमच्यातला. आता काय पायगड्या घालू काय त्यांच्या समोर घरला परत यायला? अजून काय करणार आम्ही? हे बघ, तू शाळा बंद करू नकोस एवढंच म्हणणं आहे माझं. आता तसलं काय होऊ शकत नाही. का का नाही होऊ शकत? नोटीस गेली शाळेला, शाळा आता बंद होणार. ही मोठी चूक करतेस तू भुवनेश्वरी. उलट आम्ही आमची चूक सुधारतोय. अहो इतकी वर्ष ती शाळा सुरू ठेवून आम्ही मोठी चूक केली. आता बंद करून कटकटच मिटवून टाकतो त्या शाळेची. अरे शाळा म्हणजे कटकट नाहीये. आमच्यासाठी आहे. आणि नुसती कटकट नाही, रोजची डोकेदुखी आहे. दिवस उजाडला की 100 प्रॉब्लेम त्या शाळेच्या आमच्या समोर येतात. कंटाळलो आम्ही ते प्रॉब्लेम सोडवून. आता काय तो विषय संपवूनच टाकतो आम्ही. तुला हवं ते करतोय ना मी, मग का त्रास देतेस? आम्हाला हवं ते म्हणजे? अगं म्हणजे शब्द दिला ना मी तुला, लग्न करायला तयार झालोय ना मी. हा मग लग्नाचा आणि शाळेचा काय संबंध आहे? 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे असं काही वेगळं वगैरे नसतं, सगळं एकमेकांच्यात गुंतलेलं असतं. आणि भुवनेश्वरी मी तुला सांगतोय, तू जर असं वागत राहिलीस ना तर मी तर काय काय करणार तुम्ही? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. खूप समजावतो मी स्वतःला की शांतपणे बोलूया, समजुतीने घेऊया, पण तू ते होऊ देत नाहीस. चिडायला लावतेसच तू. मग तुमचा स्वभाव आहे चिडका, त्याला आम्ही तरी काय करणार हा? आणि आता तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पोराच्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घेतल्या. ती शपथ जर का तुम्ही मोडली तर सुनबाईंच्या या घरला येण्याचे सगळे दरवाजे आम्ही स्वतःच्या हाताने बंद करू. आणि स्वतःच्या हाताने त्या दाराला एवढं मोठं कुलूप लावू की पुढच्या 7 जन्मात त्यांना ते उघडता येणार नाही. भुवनेश्वरी, हे अपेक्षित नाहीये तुझ्याकडून. तू शब्द दिलास मला, तू अक्षराला आणशील म्हणून तू आता असं नको म्हणू. आम्ही आमचा शब्द पाळणार. सुनबाईंना घरला परत आणण्याचं वचन दिलंय ते आम्ही करून दाखवणार. पण शाळा बंद करण्यापासून आम्हाला कुणी बी थांबवू शकत नाही. तुझे बाबा भेटले होते का? मला सारखे विचारत होते, पोटाला का हात लावताय, पोटाला का हात लावताय. मी म्हटलं रहस्य आहे माझ्या पोटात. खूप इच्छा झाली पण असं
असं काही गडबडीत नाही सांगायचंय मला तुझ्याबद्दल. योग्य वेळ आली की सांगायचंय. जेव्हा त्यांना तुझ्याबद्दल कळेल ना तेव्हा इतका आनंद होईल त्यांना. त्यांना खूप आवडतात तुझ्यासारखी क्यूट लहान मुलं. तू काळजी नको करूस हं. तुझे बाबा सगळं ठीक करणार आहेत आणि आपली शाळाही बंद नाही होत येणार. हा बिल्डर साहेब, का वेळ काढताय तुम्ही? ते ठाव आहे हो आम्हाला. आता आमचा फोन गेला म्हणल्यावर तुम्ही वेळ काढणार. हा. नाही, आमचं म्हणणं एवढंच होतं की आता ते शाळेचं घोंगडं किती दिवस भिजत ठेवायचं. ते काय म्हणतात ते ऍक्शन मोडवर गेलं पाहिजे. हा हा, भेटूया आपण. आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो, बोलू आपण. हा ठीक आहे. काय येऊ नट्टापट्टा? हा, कुठं चाललीस? कुठं तू पिक्चरला? अगं नाही ताई, तूच तर म्हणलीस की जा तयार हो, आपल्यासनी बाहेर जायचंय म्हणून. तयार व्हायला सांगितलं होतं. कानफटात मारल्यावानी गालावर लाली लावून निघायला सांगितलं नव्हतं. हा, काय तो मेकअप, काय तो गॉगल, काय ते काढ ते सगळं. काय पिक्चरला चालली का हिरोईन मोठी? अगं ताई असू देत की. अगं म्हणजे कसं आहे, बिल्डर पुढे आपण असं गेलो का नाही का त्यासनी वाटेल का आपण करोडपती आहे, मग आपलं लगेच काम होईल. हा, आपलं काम व्हायला आमचा एक फोन बास आहे. त्यासाठी एवढा छपरीपणा करायची काय बी गरज नाही. दुर्गे, तू असला छपरीपणा करतेस का नाही म्हणून आम्ही तुला कुठं नेत नाही. नुसतं वय वाढलंय, अक्कल नाही. तुला एक काम सांगायचं म्हणजे आम्हालाच टेन्शन येतंय. जमल का तुला त्या बिल्डरला शाळा दाखवायला, का सांगू दुसरं कोणाला? अगं नाही ताई, मी आहे की. तू कशाला दुसऱ्या कोणाला सांगशील? मी का नाही व्यवस्थित शाळा धावते. हा, तिकडं मोठपणा करायचं नाही. आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं. आम्ही भेटू त्या बिल्डरला आणि मग तू त्याला शाळा दाखवायला घेऊन जायचं. काय वय ताई. कळलं नवा? हा, मी बाबांकडून 10 दिवसाचा वेळ घेतलाय. या 10 दिवसात सगळं ठीक होऊ दे, कारण माझ्यामुळे आई बाबांना त्रास होतोय. या वयात त्यांना माझ्यामुळे अजून त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. मला शक्ती दे. मी 10 दिवसात सगळं ठीक करू शकेन, माझा संसार परत मिळवू शकेन आणि शाळा बंद होण्यापासून थांबवू शकेन. काय ग, अशी का उभी आहेस? तुझ्याशी बोलायचं होतं. हा ठीक आहे, घरात जाऊन बोल. घरात नको. का? घरात आई बाबा आहेत. मग मग त्यांच्या समोर नाही बोलायचंय मला. असं काय बोलायचंय तुला? तुझ्या डिवोर्स बद्दल बोलायचंय. हे बघ इरा, मला याविषयी तुझ्याशी बोलायचंच नाहीये. ताई ताई प्लीज प्लीज. इरा, मी प्लीज म्हणते तुला, प्लीज तू यात पडू नकोस. ताई, मी तुझी सख्खी बहीण आहे. काळजीपोटी बोलते ग तुझ्याशी. मला सांग, किती दिवस तू हा विषय वाढवणार आहेस? म्हणजे ताई, तू जोपर्यंत या नात्यातून मोकळं होणार नाहीयेस ना, तोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम तुला त्रास देत राहणार आहेत. एकावर एक वार करत राहणार आहेत. आणि शाळेवरचा हा वार किती अनएक्सपेक्टेड होता ताई. तू हे लक्षात घे की जर तुझी नोकरीच राहिली नाही तर तू काय करणार आहेस? म्हणजे हे बघ, आई बाबा काय तुझ्याकडनं पैसे मागणार नाहीत, पण आई बाबांना पैसे देणं, त्यांचं औषध पाणी बघणं हे आपल्यालाच करावं लागेल की नाही? आणि जर तुझी नोकरीच राहिली नाही तर हे सगळं तू कसं मॅनेज करणार आहेस ताई? हे बघ, तू ना या आशेवर राहू नकोस. म्हणजे ह्या अटीबिटी मान्य करून भुवनेश्वरी मॅडम तुला घरात घेतील असं काही मला वाटत नाही. आणि तुला चांगलंच माहिती आहे, चारुहास सरांचं भुवनेश्वरी मॅडम समोर काहीही चालत नाही. त्यामुळे प्लीज तू कुठल्याही होप्सवर राहू नकोस. हा विषय ना एकदा काय तो बंद करून टाक बरं. हे बघ, तू त्या घरात जायची स्वप्न बघू नकोस. तू ना डिवोर्स पेपर्सवर प्लीज साईन कर आणि मोकळी हो. मग बघ काय भारी दिवस येतील ताई तुझे. ताई अगं, तू मागशील ती रक्कम मॅडम तुझ्या पायाशी टाकतील.
तुझ्या जागी मी असते ना तर मी हेच केलं असतं. अशी पोटगी मागितली असती की मॅडमना ती देता देता नाकी नऊ आले असते. ताई अगं तुझ्याकडे त्यांचा वचपा काढायची संधी आहे. हिरा तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, मी पूर्ण विचार करूनच तुझ्याशी बोलतेय ताई. ताई प्लीज पेपर्सवर साईन कर. तू मोकळी होशील आणि त्या अधिपतीलाही मोकळं कर. तू विचार कर ताई, पोटगीमध्ये तुला सगळं मागता येईल. त्यांचं घर मागता येईल, सगळे त्यांचे उद्योग मागता येतील. तू शाळा मागितलीस ना की तुला शाळा सुरूही करता येईल. हे बघ, त्या बाईने तुला खूप त्रास दिलाय. आता त्या बाईकडनं सगळं मागून घे आणि त्या बाईला रस्त्यावर आण ताई. हा, तू राणीसारखं जगशील ताई. विचार कर. काय झालं? तू असं का बघतेस माझ्याकडे? झालं तुझं बोलून? हो, तुला पटत नाहीये का मी काय बोलतेय ते? एकदा बोललीस, पुन्हा बोलू नकोस, कळलं? ताई अगं प्लीज, हे बघ एकदा प्रॅक्टिकली विचार कर. तुझं आयुष्य माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मी बघून घेईन, त्यामध्ये तू पडू नकोस. अगं पण ताई माझा सल्ला तू तू जे मला सांगितलंयस ते मी करणार नाही कधी.